हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण एक असं टी शर्ट बघणार आहोत की जे पॉकेट भी आहे आणि लहान मुलांसाठी पाऊच भी आहे। तर चला तर सुरू करूया। बघा तुम्ही असे बघू शकतात की तुम्ही असे भरपूर सारे बनवू शकतात। तर हे मी बनवलेले पॉकेट आहे, पाऊच आहे। तर आपण सुरुवात करूया। तर बघा मी एक असं साधं सिंपलचा प्लेन कपडा घेतलेला होता, म्हणजे ब्लाउज पीस होता। त्याच्यामध्ये फॉर्म सीट आणि नॉन वन अटॅच केलेलं होतं। त्याचं मेजरमेंट आहे 11 बाय 6 इंच। वरती मी इथे मेजरमेंट दिलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला बघा असे 2 पीस तयार करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर मी 2 पॉकेटं बनवलेले होते। हे 3 बाय 3 इंचाचे पॉकेट आहे। तर बघा अशा पद्धतीचे कापड होते आपल्याकडे। तर याचे मी 3 पॉकेटं बनवलेले आहे, 2 पॉकेटं बनवलेले आहेत 3 इंचाचे। त्याच्यानंतर बघा एक पट्टी आपल्याला अशी लागणार आहे। तर ही पट्टीचं जे माप आहे ते मी तुम्हाला दाखवून देते। तर 11 बाय 3 इंचाची ही पट्टी आहे। थांबा, ही थोडीशी मी शिलाई मारून घेतली होती। तर बघा ही 3.11 इंचाची ही पट्टी आहे। तर सेम अशीच पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तर आणि आपल्याला लागणार आहे चेन आणि एक रनर। तर मी चेन थोडीशी जास्त एक्स्ट्राच घेतली होती। तर बघा 11.5 इंचाची मी ही चेन घेतलेली होती। आता आपण हे पॉकेट आहे ना तयार करूया। बघा पहिलं आपण हे जसं आपण हँडल बनवतो ना बॅगीला, तसं आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने। तर बघा अशा पद्धतीने आपण हे हँडल तयार करून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं मी थोडंसं कट करून घेते। तर बघा अशा पद्धतीने मी शिलाई नाही मारली, कारण की इथे आपल्याला शिलाई मारायची आहे, म्हणून मी शिलाई नाही मारली। तर बघा याचा आपल्याला हा जो पार्ट आपण तयार केलेला होता, या पार्टचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने याचा मध्य काढायचा आहे। नंतर हे जी आपण पट्टी तयार केली होती, ती पट्टी ठीक मध्यभागी ठेवून याला आपल्याला शिलाई मारायची आहे। बघा अशा पद्धतीने। बघा अशा पद्धतीने आपण इथे याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा शिलाई मारून झालेली आहे। बघा हे छोटे छोटे आपण जे पॉकेट तयार केले होते, हे पॉकेट आपण या ठिकाणी जोडून घेऊया। बघा इथे ना थोडंसं एक्स्ट्रा होत होतं, म्हणून मी परत फोल्ड केलं आणि दोन्हीही साईडने सेम अशाच पद्धतीने छोटेसे मिनी जे पॉकेट बनतील तसे हे पॉकेट आपण तयार केले आहे 2-2 इंचाचे। आणि दोन्हीही साईडला इथे आपल्याला शिलाई मारून हे 2 पॉकेट अटॅच करायचे आहे, जोडायचे आहे। बघा इथे मी जोडून घेत आहे। सेम बघा अशाच पद्धतीने दुसरेही पॉकेट आपण जोडून घेऊया। बघा इथे आपले छोटंसं पॉकेट झालेलं आहे। बघा सेम असंच मी एक पाऊच बनवलेलं होतं माझ्या दुसऱ्या चॅनलवर, त्याला पॉकेट नव्हतं लावलं आणि तिथे मला कमेंट होती की पॉकेटवालं पाऊच तुम्ही का नाही बनवलं। मग मी दुसऱ्या चॅनलवर हे पॉकेटवालं जे पाऊच आहे ते मी बनवलेलं आहे आणि इथे या ह्या माझ्या चॅनलवर मी टाकलेलं आहे। बघा दोन्ही सेम असे पॉकेटवाले जे आहे आपण बनवून घेऊया। बघा इथे मी हे पॉकेटवालं दुसरंही पॉकेट आपण जोडून घेत आहे। बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे। आणि बघा जो पहिला पार्ट होता ना, त्याच्यावरच आपण काहीही तयार करून घेऊ शकतो। बघा हे आपले छोटे छोटे 2 पॉकेट तयार झालेले आहे। आता बघा या ठिकाणी आपल्याला ही पट्टी जोडायची आहे। ही पट्टी म्हणजे आपली कॉलर पट्टी। तर कॉलर पट्टी कशी बनवायची खूप जणांना माहिती आहे, त्याच पद्धतीने कॉलर पट्टी तयार करून घ्यायची आहे। तर बघा ही 12 इंचाची आहे, थोडी एक्स्ट्रा बनलेली होती, तर आपल्याला जास्त कमीत कमी फक्त 11 इंचाची पट्टी लागणार आहे। मी नंतर थोडंसं मी कट करून घेईल। बघा कॉलर पट्टी अशी बनवायची आहे आपल्याला। बघा या ठिकाणी आपला जो जे आपण मध्य काढलेलं होतं तिथे आपण ठेवून थोडीशी बघा मी जागा ठेवलेली आहे। बघा या ठिकाणी आपण 1 इंचाची जागा आपण अशी ठेवूया वरती। आणि या ठिकाणी थोडीशी शिलाई मारायची आहे, फक्त 1 इंचाची आपली ही शिलाई इथे मारून घ्यायची आहे। जसं मी फोनमध्ये स्क्रीनवर दाखवलेलं आहे, या ठिकाणी शिलाई आपल्याला मारायची आहे। नंतर ही पट्टी आपण अशी
डोंगडून घ्यायची आहे आणि या ठिकाणी आपल्याला बटन बसवायचे आहे. तर बघा या ठिकाणी व्यवस्थित असे बटन तुम्ही बसवून घेऊ शकतात. बघा मी ते थोडेसे फोल्ड केली होती कारण की थोडे मला एक्स्ट्रा वाटत होतं म्हणून. आणि या ठिकाणी आपल्याला असे व्यवस्थितपणे हे करून घ्यायचं आहे आणि सगळीकडे हे आपण 3 किंवा 4 बटणं असे आपल्याला इथे बसवायचे आहे. तर बघा मी थोडेसे व्यवस्थित करून घेते म्हणजे तुम्हाला दाखवून देते. आणि बघा या ठिकाणी आपल्याला हे बटन आपल्याला सुई आणि धाग्याच्या सहाय्याने आपल्याला इथे हे बटणं शिवून घ्यायचे आहे, जोडून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकतात की आपले हे बटणं जोडून झालेले आहे. बघा हा पार्ट असा दिसतो. त्याच्यानंतर बघा हा पार्ट थोडासा धाग्यामुळे थोडं विचित्र दिसत होतं म्हणून मी परत नॉर्मल घेतलेला आहे आणि पूर्ण याला शिलाई मारून घेतलेली आहे. तर म्हणजे आपले हे झाकलं जातं आणि भाग दिसत नाही. नंतर बघा आपल्याला चेन घ्यायची आहे. तर मी हा पार्टला मी चेन कशी जोडायची बसून दाखवते. बघा मी उलटी ही चेन ठेवलेली आहे आणि या ठिकाणी अशी शिलाई मारायची आहे. बघा इथे आपली शिलाई मारलेली आहे आणि नंतर असं पलटी मारून घ्यायचं आहे आणि टॉप टिच करू घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी आपलं टॉप टिच झालेलं आहे. टॉप टिच झाल्यानंतर बघा दुसरा जो पार्ट होता तो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे आणि जी चेनीचा जे बटन आपण बसलेला पार्ट होता तिथे आपल्याला जोडायचं आहे. बघा इथे थोडीशी काळजी घ्या कारण की आपण जे पॉकेट बनवलं होतं त्याच्यावर आलं नाही पाहिजे आणि हे जे आपण कॉलर आहे ती कॉलरला सुद्धा आपल्याला व्यवस्थित पकडून घ्यायचं आहे म्हणजे ते शिलाईमध्ये आलं नाही पाहिजे. बघा अशा पद्धतीने ते थोडंसं हळूहळू शिलाई मारायची आहे. बघा अशा पद्धतीने जसं स्क्रीनवर मोबाईलवर दाखवलेलं आहे त्यानुसार आणि या ठिकाणी आपली टॉप टिच करायचं आहे. बघा मी कॉलर येणार नाही अशी ही काळजी घेते आणि या ठिकाणी आपण टॉप टिच करून घ्यायचं आहे. बघा किती सोपं आहे हा पाऊच बनवणं आणि लहान मुलांना तर असे पाऊच जसे कार्टूनचे पाऊच भरपूर आवडत असतात ते तुम्ही बनवू शकता. त्याच्यानंतर बघा मी चेन घेतलेली आहे ती इथे अटॅच केलेली आहे. बघा हा कॉलरचा भाग असा व्यवस्थितपणे असं पकडायचा आहे आणि तो असा आपल्याला ठेवायचा आहे की जो शिलाईमध्ये येणार नाही आणि तिन्ही बाजूने आपल्याला पक्की शिलाई मारायची आहे. तुम्ही शिलाई मारून पायपिंग केली तरी चालेल. बघा या ठिकाणी आपण शिलाई मारत आहोत. बघा अशा पद्धतीने तर बघा इथे आपली शिलाई मारलेली आहे, लॉक झालेली आहे आणि या ठिकाणी आपण याला कट करूया. एक्स्ट्राचा जो भाग होता तो कट करून घेतलेला आहे. तुम्ही वाटलंच ना पायपिंग करून घेऊ शकतात. चला तर याचं मी फायनल लुक तुम्हाला दाखवते. याला आपण सरळ करून घेऊया. ते थोडंसं व्यवस्थित आणि सरळ करून घेऊया. बघा आपला हा छोटासा मिनी पॉकेटवाला पाऊच तयार झालेला आहे. छोटे छोटे मिनी खिसी आपण घेतलेले आहे, पॉकेट घेतलेलं आहे आणि हा बघा लहान मुलांसाठी खूप सुंदर पाऊच आहे. त्यांना असे पाऊच नक्की आवडतात. जसे मांजरीचे झाले, फिशचे झाले, कार्टून झाले, असे कार्टून पाऊच खूप आवडतात. तर तुम्ही नक्की बनवा. बघा वेस्ट कपड्यापासून हा आपण पाऊच बनवलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अजून तुम्हाला कशावर पाऊच पाहिजे आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर.